मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणावर टीका करणे नाही, तर प्रशासनाचे डोळे उघडणे आणि आपल्या भिवंडीकरांचा जीव वाचवणे आहे. जर तुम्ही या पुलावरून प्रवास करत असाल तर कृपया वेग मर्यादेचे पालन करा आणि सावधगिरी बाळगा. सध्या मी ज्या उड्डाणपुलावरून प्रवास करत आहे ते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, जो साईबाबा मंदिरापासून सुरू होऊन पुढे बागी फिरदौस मस्जिद पर्यंत जातो. आणि तुम्ही पाहू शकता इथे वाहने कसे चालू आहेत. तुम्ही बघा, ही फोर व्हीलर तुम्ही पाहू शकता कसे चालते ते. एक तर खूप अरुंद असा ब्रिज आहे, त्यात गाड्या अशा सुसाट आणि अति वेगाने खूप वेगाने जातात. समोर येणाऱ्या गाड्यांचा जरा विचार करत नाहीत. आता तुम्ही जी फोर व्हीलर पाहिली ती पाहिलीत कशी गेली ते. खूपच भयंकर प्रकारे या पुलावरनं गाड्या चालवल्या जातात. अजून सुद्धा ती गाडी पाहू शकता कशी ओव्हरटेक करते. चार बाईक्स बाजूला आहेत तरी सुद्धा ती फार म्हणजे येणारी जी गाडी आहे, समोर येणाऱ्या गाड्या त्यांना जराही जागा ते होऊ शकत नाही. अशा प्रकारे ती गाडी फार ओव्हरटेक करून पुढे गेलेली आहे. तसे पाहता सत्य असे की भिवंडीतील कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही ब्रिजवर बोला, कुठल्याही रस्त्यावर बघा, वाहतुकीची जराही म्हणजे नियम पाळले जात नाही, जराही शिस्त नाही. हे बघा, आता बायकर्स बघा कसा गेला, एका झटक्यात ओव्हरटेक करून गेला. म्हणजे सांगतो काय, वाहतुकीचे नियम भिवंडीत जराही पाळले जात नाही. कोणीही विचारत नाही भिवंडीतील वाहतुकीच्या नियमांना. खूप भयानक नियम पाळले, म्हणजे नियम तोडले जातात. आता हे बघा, उड्डाणपुलावर रस्त्याच्या मधोमध हा माणूस यू टर्न घेते, बाईक वळवते. एक तर पहिले अरुंद हा असा उड्डाणपूल, त्यात हा रस्त्याच्या मधोमध गाडी फिरवतो. म्हणजे किती बिनडोक असेल की नाही. अशा प्रकारे पूर्णपणे नियम धाब्यावर बसवतात. एक व्यक्ती अजून तुम्हाला दाखवतोय बघा, या अरुंद ब्रिजवर तो माणूस बाईक उभी करून फोनवर बोलत आहे. हे बघा, इतका काय अर्जंट कॉल आला असेल त्या माणसाला की तो माणूस ब्रिजच्या बाजूला उभा राहून फोनवर बोलत आहे. आणि इथला तर विषयच काढू नका, तर हा स्वर्गीय उड्डाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल पुढे येऊन स्वर्गीय श्री राजीव गांधी उड्डाणपुला जोडला जातो. त्या ठिकाणी रॉंग साईड वळण घेणारे कित्येक जण तुम्हाला दिसतील. हे पाहू शकता तुम्ही, हे सर्व कल्याण रोडला जाणारे वाहन आहेत, ज्यांना रामेश्वर मंदिराहून ब्रिजच्या खालून येणे आणि मग उजव्या हाताला वळण घेऊन या ब्रिजच्या खालून जाणे, परंतु वरतून रॉंग साईड मारत हे लोक कल्याण रोडच्या दिशेने जातात. म्हणजे जराही शिस्त नाहीये. तसेच हे डिवायडर बघा, रस्त्यावर रॉंग साईड जातात, अपघात होतात. म्हणून एक तर पहिले अरुंद ब्रिज, त्यात हे असे डिवायडर टाकलेले आहेत. ते डिवायडर देखील म्हणजे बॅरिकेड देखील रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले आहेत, तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत आहेत. हे बघा, भिवंडीत खूपच अवस्था बिकट आहे वाहतुकीची. आणि त्यात देखील भिवंडीत हे उड्डाणपूल, एक उड्डाणपूल असा नाही की खूप रुंद असावं, सर्व उड्डाणपूल अरुंद आहेत आणि जराही वाहतुकीला शिस्त नाहीये. अशीच कंडिशन काहीशी बंदरपट्टी नाका फ्लायओव्हरवर देखील असते. असो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे आणि आपले मत जरूर नोंदवावे. खास आपल्यासाठी आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.